या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर यात्रेतील मंगळवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता, तो म्हणजे अक्षता सोहळ्याचा। सिद्ध रामेश्वर मंदिरातील संमती कट्ट्यावर लाखो भाविकांच्या साक्षीनं हा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला। मेट्रोकास्ट नेटवर्कच्या वतीनं या विवाह सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं, त्यामुळे असंख्य भक्तजनांना घर बसल्या हा विवाह सोहळा अनुभवता आला। लक्ष लक्ष नयनांच्या साक्षीनं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वरांच्या योगदंडाचा प्रतिकात्मक अक्षता सोहळा साजरा झाला। भूतलावरील हा अलौकिक आणि अद्भुत आणि विलक्षण सोहळा पाहण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्हा तसंच कर्नाटक आंध्रातील सिद्धेश्वर भक्त लाखोच्या संख्येनं उपस्थित होते। सुमारे 900हून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री सिद्ध रामेश्वर यात्रा सोहळ्यातील प्रत्येक दिवसाचं विशेष असं महात्म्य आणि महती आहे। त्यापैकी एक म्हणजे अक्षता सोहळा। सोलापूर शहराचं आध्यात्मिक वैभव वाढवणारी यात्रा तमाम सिद्धेश्वर भक्तांसाठी आनंदाची, उत्साहाची, चैतन्याची पर्वणीच असते। यंदा लाखोंच्या उपस्थितीमध्ये संमती कट्ट्यावर हा नेत्रदीपक अक्षता सोहळा रीतिरिवाज अन परंपरेनुसार साजरा झाला। या अक्षता सोहळ्याच्या आनंदात प्रत्येक जण न्हाऊन निघाला होता। सत्यम सत्यम दिड्डम दिड्डम अशा वाचनानंतर लाखो हात उंचावले गेले आणि अक्षता सोहळ्यानं डोळ्याचं पारणं फेडलं। या अक्षता सोहळ्यास दस्तूर खुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच अन्य मान्यवर नेते मंडळी आणि काही उमेदवारांची बाराबंदीच्या पोशाख परिधान करून अक्षता सोहळ्यास उपस्थिती होती। पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसंच डीसीपी, एसीपी, त्याचप्रमाणे पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वरांच्या यात्रेमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे अक्षता सोहळ्याचा। याचं थेट प्रक्षेपण आम्ही आपणापर्यंत पोहोचवत आहोत, जेणेकरून वृद्ध बालक आणि जे या ठिकाणी येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही एक सेवा म्हणून गेली 15 वर्ष आम्ही हे कार्य करत आहोत। मेट्रोकास्ट केबल नेटवर्क नेहमीच अशा विविध सामाजिक उत्सवांचं थेट प्रक्षेपण करत असतं। अक्षता सोहळ्याचंही थेट प्रक्षेपण आम्ही आपणापर्यंत पोहोचवलं। यासाठी मेट्रोकास्ट केबल नेटवर्कच्या संचालिका कैलासवासी निशा छाबरिया यांचा आशीर्वाद आहे। तसंच या नेटवर्कचे सर्वेसर्वा नागेश छाबरिया यांचं बहुमोल मार्गदर्शन यासाठी लाभलं। यासह नेटवर्कचे सर्व वरिष्ठ अधिकारी तथा संचालक संतोष परबतराव, रवींद्र पाटील यांचं बहुमोल सहकार्य लाभलं। त्याचप्रमाणे द न्यूज प्लसचे संचालक तात्यासाहेब पवार, उमाकांत चौंडे, जाहिरात विभागाचे व्यवस्थापक योगेश वाघ यांचं देखील मोठं सहकार्य लाभलं। त्याचप्रमाणे मेट्रोकास्ट केबल नेटवर्कचे सर्व तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचा यात मोलाचा वाटा ठरला। त्याचबरोबर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, देवस्थानचे पुजारी हब्बू आणि हिरेहब्बू परिवार यांचं नेहमी सहकार्य लाभत आलंय। त्याचप्रमाणे सर्व केबल ऑपरेटर्स, जाहिरातदार, हितचिंतक आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे सर्व केबलचे दर्शक यांचे देखील या ठिकाणी आभार मानणं महत्त्वाचं ठरतं। थेट प्रक्षेपण पार पाडण्यासाठी तंत्रज्ञान टीमनं अथक मेहनत घेतली। या कार्यक्रमाचं निवेदन करणारे निवेदिका स्मिता देशपांडे, सुवर्णा कटारे, राजेश्वरी लोकापुरे, मंगल पांढरे यांनी देखील योगदान दिलं। यामुळे हे थेट प्रक्षेपण पार पाडता येत आहे। या सोहळ्याच्या प्रक्षेपणाचे संपूर्ण नियोजन करणारे उमाकांत चौंडे यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। वन ब्रॉडबँडचे मुख्य तंत्रज्ञ संतोष चोरमुले, समर्थ लोणारी यांनी अखंडित प्रक्षेपणासाठी परिश्रम घेतले। द न्यूज प्लस चॅनलचे चॅनल चीफ राजेश कुलकर्णी यांच्या कुशल कल्पक मार्गदर्शनाखाली संपादकीय हेड प्रशांत संघवे, व्हिडिओ एडिटर वसीम शेख, ज्येष्ठ पत्रकार महादेव मादगुंडी आणि अनंत चव्हाण आदींनी आपली भूमिका सार्थपणे पार पाडली। थेट प्रक्षेपण उत्तम आणि उत्कृष्ट होण्यासाठी सीनियर व्हिडिओ एडिटर आकाश मादगुंडी यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं लाजवाब एडिटिंगची कमाल दाखवली।
दरम्यान द न्यूज प्लस चॅनलचे जाहिरात विभागाचे व्यवस्थापक योगेश वाघ आणि सीताराम वाघ यांनी कौशल्य, हातोटी आणि चोख व्यवस्थापनाद्वारे या अक्षता सोहळ्यात योग सिद्धतेचं दर्शन घडवलं.